वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभेशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. योहान कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 7 पासून 11 पर्यंतची वचने. योहान 8:7-11. आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण योहानाच्या 8 अध्याय वचने 7-11 आपण वाचलेले आहोत. आणि या अध्यायामध्ये व्यभिचारीण स्त्रीबद्दल आम्हाला पाहायला मिळत आहे. आम्ही पाहत आहोत की एक स्त्री जी आहे ते व्यभिचार करताना मिळालेली आहे आणि त्या स्त्रीला काही वृद्ध लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेले आहेत आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताला ते प्रश्न विचारत आहेत. आणि ते म्हणत आहेत की गुरुजी, प्रभूजी, आमच्या नियमशास्त्राप्रमाणे व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला दगडफेक मार करावा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की जो कोणी निष्पाप असेल त्यांनी प्रथम दगड त्या स्त्रीला मारावा. आणि आम्ही पाहतो की सर्वात प्रथम एक वृद्ध व्यक्ती तो निघून गेला आणि त्याच्या मागे मागे सर्व व्यक्ती वापस निघून गेले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्ही पाहतो की तो त्या ठिकाणात त्या स्त्रीला म्हटलं की बाई, तुला कोणी दगड मारले नाही काय? आणि ते त्या ठिकाणात आम्ही पाहत आहोत तर प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणत आहे की जा,
मी पण तुला दंड देत नाही किंवा शिक्षा करत नाही. माझ्या प्रियांनो, या ठिकाणात आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट त्या ठिकाणासाठी सांगत आहे की जो कोणी निष्पाप असेल त्यांनी या स्त्रीला दगड मारावं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणात कोणीही निष्पाप आढळलेला नाही. रोमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की सर्वांनी पाप केलेले आहे आणि पापाचे वेतन जे आहे ते मरण आहे, नरक आहे, मृत्यू आहे, सार्वकालिक अग्नी आहे, असं त्या ठिकाणात आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र आहे आणि 2025 वर्षापूर्वी तो जगामध्ये याकरिता आलं की प्रत्येक लोकांचा उद्धार व्हावं, तारण व्हावं. कारण त्याचे वचन म्हणतो की परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त याकरता आलेला आहे की आम्ही प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करावा, आपला तारणारा म्हणून त्याचा स्वीकार करावा, आपले पाप पदरी घेऊन अंगीकार करून सोडून द्यावं आणि एक चांगलं जीवन जगावं. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जा बाई, आता यापुढे तू पाप करू नको. माझ्या प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला पण क्षमा केलेली आहे. तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. तुमचे आणि माझे पाप लाखेसारखे लाल होते तरी त्याने पांढरे बर्फासारखे शुभ्र केलेले आहे. आणि तो त्या स्त्री प्रमाणे तुम्हाला आणि मला सांगत आहे की या जगामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास जर केलेले आहोत तर आम्ही पण माझ्या प्रियांनो एक निष्पाप निष्कलंक असं जीवन आम्ही जगायला पाहिजे. देवाला आवडणारं असं जीवन आम्ही जगायला पाहिजे. देवाला पसंतीस उतरणारं असं जीवन आम्ही जगायला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताच्याद्वारे आमच्या सर्व एकंदर पापाची क्षमा केलेली आहे आणि तो आता आम्हाला धार्मिकतेचे जीवन जगायला सांगत आहे, निष्पाप जीवन जगायला सांगत आहे, एक उत्तम आणि चांगलं जीवन जगायला सांगत आहे. जेणेकरून माझ्या प्रियांनो, असं जर जीवन आम्ही जगत आहोत तर निश्चित प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल आणि आमच्या जीवनाकडे पाहून, आमच्या व्यवहाराकडे, आमच्या स्वभावाकडे पाहून इतर लोक पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतील. तर माझ्या प्रियांनो, आमचे पाप लाखेसारखे लाल असताना प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापाची क्षमा केली आणि त्याने आम्हाला म्हटलं की जा, याच्यानंतर कसल्याही प्रकारची चुका करू नका. तर माझ्या प्रियांनो, आम्ही या जगात जीवन जगत असताना देवाला आवडणारं असं जीवन जगायला पाहिजे, देवाला पसंतीस उतरणारं असं जीवन जगायला पाहिजे, जेणेकरून प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल आणि आमच्याद्वारे अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतील. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्त्या प्रभू, ज्या प्रकारे तू आमच्या पापाची क्षमा केलेल्या आहेस प्रभू, त्याच प्रकारे आम्ही धार्मिकतेने जीवन जगावं आणि आमच्या जीवनाच्या द्वारे इतर लोकांनी तुझ्यावर विश्वास करावं आणि त्यांचे तारण व्हावं. तू असं कर. तुझी कृपा तू पुरव आणि एक विश्वासयोग्य जीवन जगण्याकरता सहायता आणि मदत कर. तारणारे येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.